नमस्कार मैत्रिणींनो, आपल्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे। तर इथे बघा मी कमळासन बनवते आहे, जे की समय ठेवण्यासाठी किंवा काही शोची वस्तू ठेवण्यासाठी तुम्हाला उपयोगी पडेल। अतिशय सोप्या पद्धतीमध्ये मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका आणि होईल तेवढा सपोर्ट करा। मी खूप छान छान वस्तू तुमच्यासाठी घेऊन येली। इथे बघा मी पेपर कटिंग केली आहे। आपल्याला पाहिजे त्या साईजनुसार तुम्ही कटिंग करू शकता, छोटं मोठं त्या प्रकारे। तर इथे मस्त अशी कटिंग मी करून घेतली आहे। त्या साईजमध्ये बघा मी इथे छान अशा पाकळ्या कट करून घेतलेल्या आहे। जेवढ्या आपल्याला पाकळ्या बनवायच्या आहेत ना, त्याच्यात डबल आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे। आणि बघा इथे मी काय केलं आहे की कॅनव्हास घेतलं होतं, तर ते हे पत्तीच्या आकारामध्ये कापून घेतलं आणि ते फॅब्रिकला चिटकवून घेतले। तर बघा आपलं हे एक झालं आणि पाकळ्या आपण वेगळ्या कट केल्या, असं हे दोन तयार झालेत। आता एक चौकोनी 11 बाय 11चं मी फॅब्रिक घेतलं आहे। लायनिंग फॅब्रिक आहे, त्याचबरोबर आपलं मेन फॅब्रिक आहे आणि कॅनव्हास आहे। तर हे तिन्ही पण अटॅच करायचे आपल्याला। इथे बघा मी 11 बाय 11चं इथं हे कट करून घेतलं आहे। तुम्हाला जर मोठं घ्यायचं असेल तर तुम्ही मोठंही घेऊ शकता। मला जेवढं जमेल तेवढ्या सोप्या भाषेमध्ये मी सांगण्याचा प्रयत्न करत आहे। तुम्हाला जर नाही कळालं तर तुम्ही मला मेसेज पण करू शकतात, काहीच अडचण नाही। तर होईल तेवढी मी तुम्हाला नक्कीच मदत करेल। तर इथे बघा आता आपण याला चहूबाजूंनी स्टिच करून घेणार आहोत। तर इथं शिलाई टाकणार आहे मी आणि याच्यामध्ये तुम्हाला माझ्या चॅनलवर नऊवारी डिझायनर ड्रेस, वन पीस आणि खूप छान छान असे साडींचे ड्रेसेस बघायला मिळतील। त्याचे पण तुम्हाला जर डिटेल व्हिडिओ बघायचे असेल तर चॅनलला सपोर्ट करा। आपलं चॅनल पुढे नेण्यासाठी माझी मदत करा, जेणेकरून मला इंटरेस्ट येईल की मी छान छान व्हिडिओज तुमच्यापर्यंत अगदी सोप्या भाषेमध्ये तुम्हाला कळतील या पद्धतीत मी अपलोड करू शकेल। तर इथे बघा मी असं चौकोनी भाग पूर्ण जॉईन करून घेणार आहे आणि थोडासा भाग आपल्याला इथे ओपन ठेवायचा आहे चौबाजूने जोडल्याच्या नंतर, जेणेकरून आपल्याला इझिली याला पलटी करता येईल। तर आपल्या चॅनलवर मी बॅगचे पण व्हिडिओ टाकणार आहे, छोटे छोटे पाऊचचे पण व्हिडिओ टाकणार आहे, जे तुम्ही स्टिच करून छोटासा बिझनेस करू शकता आणि वाणासाठी किंवा कोणाला म्हणजे गिफ्ट देण्यासाठी आपण त्याचा उपयोग करू शकतो। तसेच हेअर बो वगैरे पण मी टाकणार आहे, अगदी सोप्या भाषेत आणि इझी टू मेकिंग राहणार आहे। नक्कीच तुम्हाला समजेल त्या पद्धतीतच। मी पण नवीन आहे या सगळ्या फील्डमध्ये, आशा करते की तुम्हाला मी जे बोलते आहे किंवा मी जे काम करते आहे ते कळत असेल। तर बघा इथे आता आपण याला टर्न करून घेणार आहोत आणि मेन फॅब्रिक इथे बाहेर काढणार आहोत। तर इथे बघा मी हे चारी बाजूनी आहे ना तर कट देऊन घेणार आहे, जेणेकरून त्याचे टोक व्यवस्थित आपल्याला बाहेर काढता येईल। तर इथे बघा आपण याला फोल्ड करून घेणार आहोत। हे बघ कट देऊन घेतले मी। तर आता याला फोल्ड करायचं आहे आणि छानसं आपण याला फोल्ड करून हँड प्रेस पण करू शकतो किंवा आपण प्रेसही करू शकतो, जेणेकरून याला छान असं फिनिशिंग येईल। त्यानंतर आपल्याकडे जी पण लेस असेल तर ती आपण इथे लावून घ्यायची आहे। ब्रॉड लेस असेल तर चांगलंच, माझ्याकडे जी होती ती मी यूज केली आहे। तर तुमच्याकडे मोठी लेस असेल तर तुम्ही ती पण वापरू शकता, काहीच हरकत नाही। मेन म्हणजे खूप छान दिसेल, उलट जर तुम्ही ब्रॉड लेस वापरताल ना तर अजूनच छान दिसेल। तर इथे बघा मी लेस अटॅच करून घेतलेली आहे। तर फ्रिलची पण लेस मिळते बघा, फ्रिलची लेस तर खूप छान उठून दिसते याला, तर तुम्ही फ्रिलची पण लेस यूज करू शकता। तर इथे बघा आता मी काय करणार आहे, हे जे पॅनल आहेत ना ते आकारामध्ये जसे आहेत तसे मी कट करून घेणार आहे। आणि मी याला काय केलं आहे, प्रेस मारून याला चिटकून घेतलं आहे। तर बघा मस्तपैकी आपण याला काय करणार आहे की त्याच साईजनुसार सगळे पॅनल आपण इथे कट करून घेणार आहे, त्या पाकळीच्या साईजनुसार। तर पाकळी तुम्ही छोटी मोठी पण घेऊ शकता, तुम्हाला जेवढ्या आकाराचं बनवायचं आहे की नाही मला आता छोटंसंच पाहिजे मोठं पाहिजे त्यानुसार तुम्ही बनवून घ्या। आता एकावर एक दोन्ही फॅब्रिक, मेन फॅब्रिक मी एकावर एक ठेवले होते आणि खालच्या साईडला मी कॅनव्हास ठेवलं होतं। या पद्धतीने मी पाकळी अटॅच करून घेणार आहे आणि खालच्या साईडने आपल्याला ओपन ठेवायचं आहे। ओपन कशासाठी की आपल्याला ते पलटी करता यायला पाहिजे, त्यामुळे खालची साईड ओपन ठेवायची आहे आणि चहूबाजूला आपल्याला छोटे छोटे कट्स देऊन घ्यायचे आहेत, जेणेकरून फिनिशिंग छान येईल आणि जी
पाकळी आहे आपली ती फिनिशिंगमध्ये दिसेल, पाकळीचा आकार व्यवस्थित इथे दिसेल. त्यामुळे आपल्याला हे कट करायचं आहे आणि फोल्ड करून तुम्ही प्रेस करू शकता किंवा हँड प्रेसही करू शकता. जे तुम्हाला इझी वाटेल ते नक्कीच करा. आणि तुम्हाला जर समजत असेल किंवा नसेल तर तुम्ही कमेंट्स करा आणि भरपूर सगळ्या छान छान कमेंट्स करा. वाईटही केल्या तरी चालतील की नाही आवडते आम्हाला किंवा याच्यामध्ये हा बदल करा. नक्कीच मी बदलही करेल. तर खूप म्हणजे मी हा व्हिडिओ पहिले पण अपलोड केला पण विदाऊट साऊंड होता आणि मला कमेंट्स येत होत्या की ताई समजत नाही आहे, आवाज येत नाही आहे किंवा बॅकग्राऊंड म्युझिक असं काय येतं आहे, असं विविध मला मेसेज येत होते. तर म्हटलं चला तर आपला आवाज कसा का असेना पण आपण आता बोलून सांगूयाच की हे कसं बनवायचं. इथे बघा ही मी पाकळी रेडी केली आणि जसं आपण ब्लाऊजला टक्स मारतो ना त्या पद्धतीने आपल्याला ह्या पाकळीला असा टक्स मारल्यासारखं म्हणजे क्रॉसमध्ये एक जॉईन करून घ्यायचं आहे, जेणेकरून ही पाकळी आहे ना तर व्यवस्थित असा त्याला छान असा आकार येईल. फुललेलं जसं पान असतं ना त्या पद्धतीने याचा आकार होईल. तर बघा इथे मी सगळ्या पाकळ्या आता रेडी करून घेणार आहे. आता ही पाकळी कशी रेडी होती तुम्ही लक्ष देऊन बघा आणि खूप सोपं आहे करायला. व्हिडिओमध्ये जरी तुम्हाला थोडं किचकट वाटत असलं ना तर एवढं किचकट नाही आहे. हे बघा कोणतीही चांगली गोष्ट करायची असली ना तिला वेळ तर लागणारच पण तिच्यातून काहीतरी चांगलं निघतंच. तर हे बघा इथे सगळ्या पाकळ्या मी इथं रेडी केल्या आहेत. खूप छान असं रेडी झालं. आता मी काय केलं आहे एक राऊंड शेप जेवढा आपल्याला पाहिजे आहे ना त्या साईजनुसार कट करून घेतला. मी 3 बाय 3चं केला आहे. तर इथे बघा असा राऊंड शेपला पण गोल राऊंडमध्ये कट मारायचा आणि याला आपल्याला पलटी मारायचं आहे जेणेकरून फिनिशिंग पण चांगली येईल. तर बघा इथे मी मस्तपैकी असं कट मारून घेतलेलं आहे. चौबाजूने कट मारायचं आणि फोल्ड करायचं. हँड प्रेस करा, पुन्हा पुन्हा मी सांगते हँड प्रेस करा किंवा प्रेस मारा, दोन्हीही चालतील. तुम्हाला जिथं कम्फर्टेबल असेल ते तुम्ही करू शकता. आणि काय करायचं आपल्याला पाकळ्यांचा अंदाज येण्यासाठी काय करायचं चौबाजूने आपल्याला डॉट मारून घ्यायचे जेणेकरून आपल्याला एक अंदाज येईल की नाही इथे आपली ही पाकळी सेट व्हायला हवी. तर मी चौबाजूने पाकळ्या जॉईन करणार आहे आणि थोडं थोडं अंतर याच्यासाठी सोडलं की आपल्याला मध्ये मध्ये पण प्लेट्स अजून जॉईन करायच्या आहे, पाकळ्या जॉईन करायच्या आहेत. त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ दिसतं आहे त्या पद्धतीने. आणि व्हिडिओ ना लॉंग व्हिडिओ फर्स्ट आहे माझा त्यामुळे थोडीशी चुकी होणारच कारण बघू आता थोडं जमवायचा प्रयत्न करते. आपलं इंस्टाग्राम चॅनलही आहे ते जास्त ग्रो झालेलं आहे. ते फार जुनं चॅनल आहे माझं आणि त्यावर मी काय काय स्टिचिंग करते याची मी व्हिडिओज टाकत असते. तेही त्याला तुम्ही फॉलो करून घ्या. मी त्याची लिंक यूट्यूबला देणार आहे. क्रिएटिव्ह फॅशन 13 असं आहे. तर हे कमर तुम्हाला कसं वाटलं नक्कीच सांगा. आता आपल्याला काय करायचं मध्यभागी आपला मेन एक डॉट देऊन घ्यायचा आणि चौबाजूने आपल्याला हे पाकळ्या हे जे फ्लावर आहे ते जॉईन करून घ्यायचं आहे आणि इथेही आपल्याला लेस जॉईन करायची आहे. तर तुम्ही सेम लेस पण जॉईन करू शकता किंवा ती समोसा लेस येते बघा आमच्याकडे समोसा लेस म्हणतात. तर तुम्ही तीही जॉईन करू शकता. ती पण खूप सुंदर दिसते या फ्लावरसाठी. तर खूप छान असं याचा लुक येतो. तर इथे बघा मी जी सेम लावली होती ना चौरसला तीच मी इथे राऊंडमध्ये पण लावून घेते आहे आणि सुंदर असं आपलं फूल इथे रेडी झालेलं आहे. तर खूप छान आहे आणि खूप कमी खर्चामध्ये रेडी होतं. बाहेरून घेण्यापेक्षा मी तरी म्हणेल की तुम्ही असंच काहीतरी ट्राय करा. आणि असं नाही की खंचच फॅब्रिक तुम्हाला पाहिजे किंवा अमकच पाहिजे ढमकच पाहिजे असं काही नाही आहे. तुमच्याकडे पीसही असेल तर चालतो.